नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांद्याची शेवटचं पाणी कधी द्यावं, त्याचप्रमाणे मित्रांनो कांद्याला शेवटची खतमात्रा आणि कांद्याची पोहोचण्यासाठी काय उपाययोजना करावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही अडचण असेल, तुमचे प्रश्न असेल कमेंटमध्ये जरूर कळवा. तर मित्रांनो, आपण सध्या पाहत आहोत हा व्हिडिओ आहे ऊस आणि कांदा आंतरपीक माहिती. तर मित्रांनो, ऊसामध्ये कांद्याची आंतरपीक लागवड केली आहे आणि या दोन्ही पिके चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, ऊसाची खत व्यवस्थापन आणि कांद्याचं खत व्यवस्थापन या सर्व बाबी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे कांद्याची फुगवण क्षमता होण्यासाठी कोणते खते औषध द्यावीत याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, साधारणतः आपल्या इकडे डिसेंबर जानेवारीमध्ये ऊस आणि कांदा आंतरपीक लागवड केली जाते. तर मित्रांनो, ही दोन्ही पिके खूप महत्त्वाची आहेत. मित्रांनो, ऊसामध्ये लागवड केलेल्या कांद्याची फायदा असा होतो की आपलं जे काही खताचा खर्च आहे तर तो सुद्धा वाचतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, फवारणीचा खर्च वाचतो आणि ते जे तुम्ही सेपरेट पिकावर खर्च करणार आहात तर ते दोन्ही पिके एकत्र घेतल्यामुळे आपला तो दोन्ही खर्च वाचतो. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कांद्याची फुगवण होणं गरजेचं असतं आणि पाणी व्यवस्थापन. तर मित्रांनो, कांद्याला आणि ऊसाला पाणी व्यवस्थापन करताना 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला जमिनीची मात्रा पाहून करायची आहे. त्याचप्रमाणे जर खताची आपल्याला यामध्ये विचार केला तर सुरुवातीला आपल्याला स्फुरदयुक्त खते वापरायची आहे, जेणेकरून कांद्याची वाढ होईल आणि ऊसाची वाढ होईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, विद्राव्य खताचा जर विचार करणार असाल तर आपल्याला एक साधारणतः 70 दिवसाच्या आसपास 05234 या विद्राव्य खताची आपल्या या ठिकाणी फवारणी करायची आहे, जेणेकरून कांद्याची चांगली वाढ आणि ऊसाची सुद्धा या ठिकाणी वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, जेव्हा आपला कांदा एक 90 दिवसाचा होतो त्यावेळेस पुन्हा एकदा 05234ची फवारणी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला शेवटचं पाणी कधी द्यावं याविषयी माहिती पाहत असताना ज्यावेळेस आपला एक कांदा साधारणतः 95 दिवसाचा होत असतो तर 95-100 दिवसाचा कांदा ज्यावेळेस आपला लागवड झाल्यानंतर आपल्याला होतो तर अशा वेळेस आपलं शेवटचं पाणी देणं गरजेचं असतं, कारण यामध्ये कांद्याची वाढ झाली असते आणि अशा वेळेस कांद्याची फुगवण होण्यासाठी आपल्याला पाणी तोडणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे जे काही कांद्याच्या पातीतला आणि मांडलेला रस कांद्यामध्ये उतरण्यासाठी आपल्याला 05234चा आणि 0050 ही विद्राव्य खते आपण यामध्ये घेतली असताना आपल्या या ठिकाणी शेवटचं पाणी तोडणं गरजेचं असतं. तर अशा वेळेस आपल्याला शेवटचं पाणी तोडल्यानंतर आपल्या 15 दिवसांनी आपल्यामध्ये कांद्याची काढणी गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला ऊसाची मशागत करणे गरजेचं असतं. त्यामुळे कांद्याची यामध्ये काढणी महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ऊस आणि कांदा आंतरपीक करताना खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, जेणेकरून सुरुवातीच्या दिवसामध्ये आपल्याला DAPचा वापर करायचा आहे आणि दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला 10-26-26 असेल 12-32-16 त्याचप्रमाणे 10-26-26 यासारख्या खताचा या ठिकाणी वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये स्फुरद आणि पोटॅशचा मुबलक जास्त या खतामध्ये घटक आढळले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हे दोन्ही खते महत्त्वाची आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे या ठिकाणी खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, ऊस आणि कांदा हे दोन्ही अशा पद्धतीने आपण यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो, जेणेकरून पाण्याची बचत होते, जमिनीची बचत होते, तुमच्या खताची या ठिकाणी बचत होते आणि फवारणीसुद्धा या ठिकाणी वाचली जाते. कारण दोन्ही पिकाला समान खते लागतात, पाणी पण समान दिवसांनी लागतात आणि या ठिकाणी फवारणीसुद्धा जवळपास सेम असते.